हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचा 2019चा एक पेपर आहे स्वच्छता निरीक्षकचा. आणि याच्यामधले जे 15 मार्क्सचे 25 मार्क्सचे जे MCQ बेस आहेत, काही रिकाम्या जागा आहेत, वन लाईनर क्वेश्चन आहेत, ते आपण कवर करणार आहोत, जे की आपल्याला स्वच्छता निरीक्षकच्या महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये उपयोगी येतील. MPWला हेच प्रश्न विचारले जातात. नगर परिषदमध्ये येणारी जाहिरात आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेच प्रश्न असतील. एकदम स्टँडर्ड पुस्तक आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचं आणि त्यातलाच हा अभ्यासक्रम आहे. चला लगेच सुरू करू. 11 नंबरचा क्वेश्चन पहा. DDT हे या संबंधात विषारी आहे. तर ऑप्शन दिले कीटकांचे लार्वे आणि कीटक व लार्वांसाठी असे 3 ऑप्शन आहे आपल्याकडं. तर याचं योग्य उत्तर आहे कीटक. DDT हे अडल्ट कीटकांवर प्रभावी कीटकनाशक म्हणून ठरत असतं. आता 2 नंबरचा ऑप्शन पहा, लार्वे. तर DDT हे लार्विसाईड म्हणून उपयोगात फारसं काही प्रभावी नाही, त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन योग्य होणार नाही. मग लार्विसाईड कोणकोणते आहेत? तर पॅरिस ग्रीन आहे, टॅमिफॉस आहे. नंतर पहा 12 नंबरचा क्वेश्चन पहा, उवेचं दुसरं नाव काय? ऑप्शन 1 आहे ॲस्कॅरिस, बी आहे पेडिक्युलस आणि क आहे अमिबा. तर याचं योग्य उत्तर आहे उवेचं दुसरं नाव आहे पेडिक्युलस. 13 नंबरचा पहा, औषध विज्ञान याचा शास्त्रीय अभ्यास करते. तर औषध विज्ञान कशाचा अभ्यास करते असा प्रश्न येतो. तर औषधाचाच अभ्यास करेल, म्हणजे फार्माकोलॉजी. आपल्याला सरसर डेफिनेशनच पास पाहिजे की फार्माकोलॉजी काय. तर औषधाचा अभ्यास करणारे शास्त्र. नंतर 2 नंबरचा ऑप्शन पहा, शरीराचे कार्य. शरीराच्या कार्यचे अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला म्हणतात फिजिओलॉजी. 14 नंबरचा प्रश्न पहा, 9चा नियम कशासाठी वापरला जातो? तर अ नंबरचा ऑप्शन आहे भाजण्याचा अंदाज आणि हेच याचं योग्य उत्तर आहे. नंतर पहा 15 नंबर, औषधाच्या अनावश्यक परिणामांना काय म्हणतात? अ नंबरचे रोगनिवारक परिणाम, औषधाचे व्यसन आणि 3 नंबर आहे अनिष्ट परिणाम. तर काय म्हणतात त्याला? अनिष्ट परिणाम म्हणतील. नंतर पहा 16 नंबरचा क्वेश्चन पहा की फंगसमुळे होणारा आजार विचारला आपल्याला. ऑप्शन दिले गालगुंड, ज्याला मम्स म्हणतात. ब नंबर दिलं ॲथलेट फूट आणि क दिलं विषमज्वर. तर योग्य उत्तर काय? फंगसमुळे होतो ॲथलेट फूट, त्यालाच टिनिया पेडिस असं दुसरं नाव आहे. मग आता ऑप्शनचं थोडंसं विश्लेषण करू. गालगुंड कशामुळे होतो? तर गालगुंड हा विषाणूजन्य आजार आहे, तो पॅरामिक्झो व्हायरसमुळे होतो. नंतर टायफॉईड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. 17 नंबरचा पहा, अपॉर्च्युनिस्टिक संसर्ग कशामध्ये उद्भवतो? अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात संधिसाधू रोग किंवा संधिसाधू संसर्ग कसा होतो? अ नंबर आहे निम्न प्रतिकार क्षमता, ब नंबर आहे फक्त विषाणू व्याधी आणि क दिले पुनर्निर्वतन. तर याचं उत्तर आहे निम्न प्रतिकार. ज्यावेळेस आपली इम्युनिटी लो होती त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे संधिसाधू रोग होत असतात. नंतर आहे हत्तीपाय रोग कशामुळे होतो? तर अ नंबरचा ऑप्शन आहे अनसायक्लोस्टोमा, बी आहे अँटॅमिबा आणि क नंबरला ऑप्शन आहे डब्ल्यू ब्रँकॉप्टी म्हणजे उचेरिया ब्रँकॉप्टी. तर याचं उत्तर हेच आहे, हत्तीपाय रोग होत असतो उचेरिया ब्रँकॉप्टीमुळं. हे काय उचेरिया काय? हा एक पॅरासाईट आहे, पॅरासायटिक वर्म आहे. आणि यावरच आणखी एक प्रश्न तयार होतो पहा की हत्तीरोग झाला तर कुठलं औषध देतात? तर DECच्या गोळ्या देत असतात. आणि आणखी एक प्रश्न तयार होतो की हत्तीपाय रोगाचा वाहक कोण आहे? तर क्युलेक्स नावाचा मच्छराची मादी असते ती ॲक्च्युली. नंतर श्वासरोधात मृत्यूचे कारण हे असते, श्वासरोधामध्ये काय होतं, श्वासोच्छवास थांबतो, त्यामुळं मृत्यू घडून येत असतो. अ नंबरचं ऑप्शन त्याचं योग्य उत्तर आहे, त्यालाच ॲनॉक्झिया किंवा हायपोक्झिया असं म्हणतात. हायपोक्झिया, हायपो म्हणजे कमी आणि झिया म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. बाकीचे ऑप्शन पहा, निर्जलन म्हणजे डिहायड्रेशन, याच्यामुळे मृत्यू होणार नाही. नंतर ॲसिडोसिस म्हणजे रक्तातील किंवा शरीरातील ॲसिडचं प्रमाण वाढणं, यामुळे सुद्धा काही मृत्यू होणार नाही.
याचं योग्य उत्तर राहील श्वासरोध किंवा हायपोक्सिया. 20 नंबरचा पहा, अमिबियासिसमध्ये सर्वसाधारणपणे हे औषध वापरले जाते. आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं हे प्रश्न विचारले जातात सगळ्याच एक्झाममध्ये. तर अमिबियासिसमध्ये कुठलं औषध वापरलं जातं? 1 नंबर आहे पॅरासिटामॉल, ब नंबरला आहे मेट्रोनिडिझोल आणि क नंबरला आहे अमॉक्सिलिन. तर याचं योग्य उत्तर आहे पहा मेट्रोनिडिझोल. हा ऑप्शन मेट्रोटिनिझोल असेल कदाचित, प्रिंटिंग मिस्टेक असेल ती. मेट्रोनी ठीक आहे. त्याच्यासोबत डायलॉक्झिनाइड फ्युरेट जर दिलं तर कंप्लीट क्युअर होत असते अमिबियासिसची. म्हणजे पोटातले जे काही सिस्ट असतात ते सुद्धा त्यांना मरतात. आपल्याला फक्त मेट्रोटेनिझोल इथपर्यंतच लक्षात ठेवायचे. नंतर 21 नंबरचा पहा, रक्तपेशीचे आयुष्य सुमारे किती दिवस असते? आता यांनी आपल्याला कोणत्या ब्लड सेल हे काही सांगितलं नाही. WBC म्हणतात, RBC म्हणतात का थ्रम्बोसाइट्स म्हणतात. तर जर स्पेसिफिक विचारलं तर तसं उत्तर द्या. जर आपल्याला जर RBC विचारलं तर जवळपास 120 दिवस, WBC काही आठवडे आणि थ्रम्बोसाइट किंवा प्लेटलेट्स विचारलं तर ते 1 ते 2 आठवड्यापर्यंत. नंतर पहा 22 नंबरचा, पॅरिस ग्रीन रिकामी जागाला मारण्यासाठी वापरली जाते. तर पॅरिस ग्रीन हे डासांची अंडी मारण्यासाठी वापरले जातं. नंतर 23 नंबर पहा, उंदीर रिकामी जागा या रोगाचा वाहक आहे. तो उंदीर हा प्लेग या रोगाचा वाहक आहे. उंदराच्या अंगावरच्या ज्या काही पिसू असतात त्यासुद्धा त्याचा वहन करत असतात. येरेसिना पेस्टिस या जीवाणूमुळे प्लेग होत असतो. त्यानंतर प्लेगचे प्रकारही यापूर्वी एकदा विचारले होते. 3 प्रकार असतात, ब्युबॅनिक, सेप्टिसेमिक. नंतर 24 नंबरचा पहा, स्कॅबिजचा उपचार डॅश 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 या द्रावणाने होतो. तर स्कॅबिजवर प्रभावी द्रावण असते सल्फरचं. जर सल्फर ऑप्शनमध्ये नसेल तर परमिथ्रिन 5% आणि तेही ऑप्शनमध्ये नसेल तर बेन्झिल बेन्झोएट हे त्याचं योग्य उत्तर असेल. आणि आपल्याला विचारलं आहे DDTचं संपूर्ण रूप काय? DDT डायक्लोरो डायफिनेल ट्रायक्लोरो इथेन हे त्याचं पूर्ण रूप होते. यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे, जपानमधील क्योटोमध्ये क्योटो शिष्टाचार पाठपुरावा परिषद कोणत्या साली घेतली गेली? याचा ऑप्शन आहे 1987, 1997 आणि 2000. याचं उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये द्या. 11 नंबरचा क्वेश्चन पहा, शहरी भागात घरगुती वापरासाठी प्रतिदिन दर माणशी किती पाणी लागते? शहरी भागात विचारलं आहे. अ नंबरचा ऑप्शन आहे 50, ब नंबर 130, क नंबरला दिले 260. याचं योग्य उत्तर आहे 130 लिटर पाणी प्रतिदिन प्रति माणसे. त्यानंतर जपानमधील क्योटो करार हे तुम्हाला कमेंट्समध्ये उत्तर द्यायचं आहे. पाण्यातील जीवाणू काढून टाकण्यासाठी मंदगती वाळू फिल्टरची क्षमता किती असते? याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये द्या. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं की पिवळी बॅग किंवा पिवळी पिशवीचा उपयोग कोणत्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी करतात, म्हणजे आता हा जो आपला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ॲक्ट आहे याच्यावरचा कायदा 1998चा कायदा 2016मध्ये जी सुधारणा झाली त्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. MPSCच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पण यावर्षी प्रश्न होता. त्यानंतर पाण्याचं pH विचारला जातो, चक्रीवादळ असेल, नंतर आपलं स्वच्छतेच्या घनकचरा व्यवस्थापन असेल. हे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. यासाठी फक्त व्हिडिओ चेक करत राहा. दर रविवारी मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. शक्य झालं तर दररोज टाकण्याचा प्रयत्न करतो. आवडलं तर लाईक करा. ठेवतो.